आज एक महिना झाला मी सेवानिवृत्त झालो. आणि दुसरी काढून म्हणजे आज 1 वर्ष झालं समोर रिटायर झाला. चरा पास करणारी माता सरस्वती, नूतन विद्वान शिक्षण मंडळाचे आद्य संस्थापक दादासाहेब कापडे, अमरावती निवासिनी अंबादेवी एकविरा माता आणि विद्यार्थी गजानन माऊली, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सन्माननीय मंच आणि संपूर्ण ठाकरे परिवार, या सर्वांना माझं वंदन. ठाकरे सर आज सेवानिवृत्त होत आहे आणि मागच्या वेळी मी झालो. आमचं गेल्या वर्षापर्यंत आमचं बोलणं सुरू राहायचं. एक महिन्यात माझे 2 मुले राहिले. तर सर्वांनी ठाकरे सरांबद्दलचे जे ज्यांना जसे ठाकरे दिसले तसे त्यांनी सांगितले. परंतु मी आम्ही त्याला चंदू म्हणतो, त्याचं नाव गजानन आहे, चंदू नावाने तो फेमस आहे. तर आमचा कॉलेजपासूनचा हा मित्र आहे आमचा. आणि जेव्हा आमची कॉलेजमध्ये ओळख झाली तेव्हा उदरामध्ये आमच्या मुलांच्या अनेक कार्यक्रमामध्ये चंदू ठाकरेचा सहभाग होता. आमचे सर्व मित्र परिवार, उदरातले जे आहे माझे मित्र परिवार, ते सगळे चंदू ठाकरेला आठवण करतात. आणि बरेचदा मला आता 1-2 जण भेटले, त्यांनी विचारलं की ठाकरे सर काय झाले का, माझ्यानंतर आहेत वगैरे. आणि असं आमची त्यावेळेसपासूनची आमची मैत्री होती. आणि कॉलेजमध्ये असताना चंदू ठाकरे कॉलेजमध्ये इलेक्शनला उभा होता, तेव्हा आम्ही सर्वजण एकजुटीने काम करून चंदू ठाकरे यांना निवडून आणलं होतं. त्याचं पॅनलच निवडून आलं होतं पूर्ण. आणि त्या पॅनलमध्ये चंदू ठाकरेची कॉलेजचा जीएस म्हणून निवड झाली होती. आणि मग त्या संपूर्ण याच्यामध्ये जसं की आम्ही जीएस झालो, पण आम्ही कॉलेजमध्ये असं वावरत होतो आणि आम्हाला आनंद होतं की चंदू ठाकरे जीएस झाला वगैरे. कारण त्याच्यामध्ये ती शैली होती नेतृत्व करण्याची. नंतर आमची इकडून वाढले, त्याच्यासोबत राहून आम्हालाही बऱ्याच शिकायला मिळालं. आणि योगायोगाने मग आम्ही इथे सेवेमध्ये रुजू झालो. फक्त योग एवढाच चुकला की थोडं मी आधी झालो आणि तो थोडा माझ्या नंतर झाला. परंतु आल्यानंतर शाळेमध्ये आल्यानंतर आमची मैत्री पुन्हा पूर्वीसारखीच व्हायला लागली होती. केव्हाही मला काही समजा एखादी काही चूक झाली किंवा एखादी काही गोष्ट झाली, बरेच जण लोक माणूस मागणं म्हणजे असं आपल्या शाळेमध्ये गणपत करतोच आपण नेहमी की एखादा मित्र जर कधी चुकला किंवा त्याला एखादा काही जोक केला तर लगेच आपण मित्र माणूस मागणं. तर असा माझ्या बाबतीमध्ये सर्वजण मला नेहमी म्हणायचे की चंदू ठाकरे म्हटलं तिथं दोस्त आहे, तो दोस्तीने आला काय वगैरे वगैरे. तर आम्ही कॉलेजमध्ये शाळेमध्ये आल्यानंतर मी शाळेत शालेय शिक्षक पदावर होतो आणि चंदू ठाकरे सहाय्यक शिक्षकावर होता. परंतु एक चंदू ठाकरेचा मला तो आधार होता की जसं की माझा हँड दुसरा की मी इकडच्या विंगमध्ये उभं असतो, चंदू ठाकरे तिकडच्या विंगमध्ये उभं राहायचं आणि एक शिस्त सांभाळायची. बरेचदा शाळेमध्ये असे प्रसंग आले आमच्या की स्टाफ कमी राहायचा किंवा परीक्षा यायची किंवा अनेक ते अशी अडचणी यायची की ज्या दिवशी स्टाफच नाही आपलं किंवा कुठे ट्रेनिंगला गेलेली असेल, त्यावेळेस दिवसभर आम्ही 2 जण शाळा सांभाळायचो. 4-4 वर्गाचे एंगेजमेंट काढणं होत होते किंवा 4 वर्ग तू सांभाळ, 4 वर्ग मी सांभाळतो, असं आम्ही त्यावेळेस शाळा सांभाळलेली आहे. आणि त्यावेळेस मला चंदू ठाकरेंची खूप म्हणजे सहकार्य होतं आणि आहेच. चंदू ठाकरेचं वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला रोज दर मंगळवारी पाळायला जातं. 9 दिवस तो उपवास करतो आणि 9 दिवस उपवास करून रात्री 2-2 वाजता तो रात्री अंबादेवीवरून आरती करून 4 वाजता घरी जायला त्याला 9 दिवस त्याचे कडक उपवासाचे असतात. जेव्हा जेव्हा आपल्या स्टाफमध्ये कुठला देवधर्माचा किंवा कुठला पूजेचा कार्यक्रम चंदू ठाकरे अग्रेसर असतो. आणि चतुर्थीच्या दिवशी तर आवडतो सोमखानांना करून करणे, पेढ्यासाठी पैसे जमा करणे, पेढे आणणे, हार लावणे आणि रोज आल्यावर अगरबत्ती लावणे. एक जसं की आपण एखाद्या दुकान उघडतो आणि आपण दुकान चालू करतो, सगळं चंदू ठाकरे रोज करायचं. मी पण जेव्हा मी यायचो होतो तेव्हा मी पण नमस्कार करून इकडे कॅबिनमध्ये यायचो. तर हा एक त्याच्यामधला चांगला गुण होता. गजानन महाराजांच्या वारीला अनेकदा जाते. जर दिवाळीला योगायोगाने असं व्हायचं की मी माझ्या बहिणीकडे भाऊकीला जायचो तेव्हा एक पालखी मला दिसायची. तर पालखीमध्ये 2-3दा माझं तिचं दर्शन झालं.
आता यानंतर मी सुद्धा ठरवलं आहे की या दिवाळीत तर फ्री आहे, संजू ठाकरेसोबत पालखीचा योग जर आला तर नक्की मी पालखीला जाईल. तर असे आमचं मित्राचं नातं होतं आणि सोबतच मग आम्ही सगळं असताना परीक्षा विभागामध्ये जेव्हा मी काम करत होतो तेव्हा नवीन कोणीतरी आपला तयार करावा म्हणून आम्ही संजू ठाकरेंना तू काम करू लागतो का, तर त्यांनी काम करू लागलं आणि तो पण माझ्यासोबत परीक्षा विभागाने सांभाळायला लागला. नंतर संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आली. गरज माझी कधी बिलकुल झाली तर संजू ठाकरेकडे शाळेचा परीक्षा विभाग, आपल्या दहावीचा परीक्षा विभाग आणि बोर्डाच्या इंटरनल एक्झाम या सगळ्या उत्तम रीतीने त्यांनी सांभाळलेल्या आहेत. आणि मी जेव्हा मुख्याध्यापक झालो तेव्हा सुद्धा असं नाही की मग मित्र आहे म्हणून खूप काही ॲडव्हान्टेज घेतला किंवा ते असं नाही, तर मला तेवढाच व्यवस्थित सन्मान देऊन माझ्याशी बोलणं. बाहेर आल्यानंतर कॅबिनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही एकमेकांशी बोलायचो, पण कॅबिनमध्ये असताना कधीच त्यांनी मला अशी भाषा नाही किंवा या सर्व गोष्टींचा शिष्टाचार त्यांनी आयुष्यामध्ये पाळला. मित्र जोपासले. अनेक मित्र आहेत संजू ठाकरेंचे की ते आज राजापेठ स्पोर्टिंग क्लबला जर कधी गेला तर तुम्हाला कल्पना येईल की मोठा क्लब त्यांच्यासोबत आहे. त्यांचे अनेक मित्र आहेत. त्यानंतर अंबादेवी परिवारामधले मित्र आहेत. जर कधी मित्रच बोलावं पडलं तिथे 400-500 मित्रच इथे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकते असं त्यांचा मित्र परिवार आहे. त्यातला मी एक आहे, त्याचा मला आनंद आहे. आणि या सर्व प्रवासामध्ये संजू ठाकरेंनी मला खूप मदत झाली. फिजिकल टीचर म्हणून आणि मुख्याध्यापक म्हणून सुद्धा मला त्यांनी खूप इथे शाळेमध्ये खूप मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. आमची मैत्री आहेच, ती राहणार आहे, त्यात काही शंका नाही. कारण जोपर्यंत आम्ही आहे संपर्कामध्ये तोपर्यंत आमची मैत्री कायमच राहणार आहे. ठाकरे सरांच्या परिवाराशी पण माझा जवळचा संबंध आहे. अनेक त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो. सुमन सर आपण आठवते का, आपण त्यांच्या गावाला सुद्धा एक दोनदा त्या दत्ताच्या कार्यक्रमाला रात्री गेलेला आणि त्यातून आपण कार्यक्रमाचा जो त्यांच्याकडे दत्ताचा कार्यक्रम गुरुचरित्राचा त्या कार्यक्रमाला दरवर्षी आम्हाला आवर्जून बोलावणं असते आणि त्याकडे जात असतो. जावयाला सुद्धा अनेकदा माझ्या भेटी झालेल्या घालायची म्हणजे अगदी जवळचा परिचय आहे. म्हणजे रोड आमच्याशी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांचे वडील सुद्धा भेटतात तेव्हा असं एकदम जसं की आपण एक आपला लहान भाऊ आहे बा त्यासारखे त्यांचे वडील पण आमच्यावर स्नेह करतात. संपूर्ण ठाकरे परिवार मला जवळून ओळखतो त्याचा मला आनंद आहे, कारण आम्ही तेवढं स्नेह निर्माण केलेलं आहे आणि पुढेही आयुष्यामध्ये आमचं हे स्नेह कायम राहील. ठाकरे सरांसाठी एवढंच म्हणून की दुःख अडवावया उंबऱ्यासारखा, दुःख अडवावया उंबऱ्यासारखा मित्र असतो गारव्यामध्ये, मित्र असतो वनव्यामध्ये गारव्यासारखा. तर असा हा माझा मित्र गारव्यासारखा मला असतो. माझ्या काही अडचणी आल्या मी त्याला सांगतो. आणि असे समाजामध्ये इतकी ओळख आहे की पुढे जाऊन ठाकरे सरांची ओळख आहे. शाळेमध्ये जेव्हा आम्ही अनेक जेव्हा कार्यक्रम करताना बघितलं की अरे आपल्या ओळखीचा आहे त्याला आपण स्वस्तामध्ये घेऊन वगैरे वगैरे याचा फायदा शाळेला सुद्धा बरेच झाला. आणि खरंच म्हणजे आम्ही सांगतो की आम्हाला तर म्हणजे हे आमचं भांडवल आहे की आपलं शाळेत जरी काही विद्यार्थी आहे तिथे जाऊन तिथे आपला विद्यार्थी निघतो आणि आपल्याला तो स्वस्त दरामध्ये त्या गोष्टी उपलब्ध करून देतो. त्याची प्रचिती जसवंत सरांनी आली आहे की आपण शताब्दी महोत्सवामध्ये आपल्याला जो ग्लास वगैरे आणून द्यायचा तो स्वस्त दरामध्ये त्यांनी बाहेरच्या पेक्षा आणून दिला. आज हे फोटोग्राफर आहे ते सुद्धा आपले माजी विद्यार्थीच आहेत. ही सर्व आपली एक संपत्ती आहे आणि ही आम्ही सांभाळून ठेवलेली आहे. तुम्ही पण सर्वांनी ही गोष्ट सांभाळून ठेवा. विद्यार्थ्यांना जपा. ते ठाकरे सर जे विद्यार्थ्यांना जपायचे म्हणजे मला 2-3 10 लाख त्यांचे सर मी आहे ना म्हणजे पालकांना मी आहे ना. आणि त्या दिवशी माझे एका पालकांनी म्हणजे आता माझ्याच ते प्रॅक्टिकलला गेले तुम्ही आणि त्यांचे मार्क अपसेंट दाखवले गेलं. मग आम्ही सर आणि आम्ही तिथे गेलो आणि त्यांना समजून ते प्रकार लिहिलं आणि मग त्या बाई आल्या आमच्याकडे असं कार्य झालं होतं. आम्ही तुम्ही ठाकरे सरांनी गाव सांगितलं मी अंको म्हणे म्हणजे त्या बाईचं त्या ती बाई रडली. पालक येऊन आपल्याजवळ रडतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात यासारखं सुख किंवा याच्यासारखी गोष्ट नाही आहे की एखाद्या पालकाला आईला रडत ठाकरे सरांजवळ आपल्या भावना व्यक्त करावं वाटतात. हे ठाकरे सरांनी मिळवलेला विश्वास आहे. आणि हा विद्यार्थी कोणत्या अडचणी आल्या ठाकरे सर मला आठवते की यावर्षी मुद्दाम शेवटचं वर्ष त्यांना क्लासची दिली नाही आणि 10व्या वर्गाची क्लासची तातेराव सर आणि वावे सरांकडे होती. परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॅक्टिकलचे
निरोप पोचले की नाही अरे त्यांना सांगा ना तुम्ही जर ठाकरे सरांना दादाराव सरांना अजून पुढे आले नाही वगैरे आणि स्वतः सुद्धा फोनवरून निरोप देऊन विद्यार्थ्यांना बोलावणे विद्यार्थ्यांकडनं सगळ्या प्रॅक्टिकल्स लिहून घेणे आणि पेपर सोडून घेणे यासाठी जे तळमळीनं ते काम करत होता तर खरोखर चंदू ठाकरेच करायचं ही यापासून तुम्ही नक्कीच उठणार आहात आणि शाळेमध्ये छोटे मोठे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था ठाकरे सर सांभाळायची शाळेची शिस्त फक्त ठाकरे सरांच्या या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये एक गोष्टीची नेहमी मला कमी जाणवली आणि ती त्यांनी कबुली केली मला की मला कधी तसं स्टेजवरून असं मनमोकळेपणाने असं बोलता आलं नाही पण वर्गामध्ये छान विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणे पालकांशी सुसंवाद साधणे वरिष्ठांचा आदर करणे सर्वांशी स्नेहपूर्वक संबंध ठेवणे या सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जोपासल्या मित्र जोपासले आणि सर्वांशी स्नेह गोड संबंध त्यांचे आहेत आणि हा आयुष्यातला हा गोडवा त्यांच्या आयुष्यात नेहमी असा कायम राहावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांचं आरोग्य सर्व अंबा मातेच्या चरणी उद्याना मातेच्या चरणी जावं आणि समाजाला आणि कुटुंबाला त्यांच्या या सेवानिवृत्तीचा संपूर्ण लाभ व्हावा आणि जेव्हा जेव्हा शाळेला आमची गरज आहे जेव्हा जेव्हा शाळेला कुठली आठवण येईल कुठलं काम आहे तेव्हा मी आणि ठाकरे सर 0 मिनिटात तुमच्यासमोर हजर होऊन एवढी शिक्षकांनी प्रार्थना करतो आणि मला बोलावलं आणि इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि ठाकरे परिवारांना संपूर्ण ठाकरे परिवाराला शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्यासाठी आमच्या चंदूला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भारत माणसं जोडण्याचं काम ठाकरे सरांनी केलं. मित्रांनो सन्माननीय मुख्याध्यापकांच्या माजी मुख्याध्यापकांच्या म्हणण्यातून आपल्याला सुद्धा आपल्याला समजलं की सरांनी मित्र भरपूर जमवले माणसं जोडली नुसती माणसं जोडली नाही तर या शाळेमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला सदस्य आहे तो आपला लहान भाऊ आहे ती आपली बहीण आहे या प्रीतीने त्यांनी सगळ्यांना हँडल केलं ही त्यांची वागणूक होती ती वागणूक बरेच लोक असे असतात शिक्षित असतात परंतु त्यांना वागणूक जमत नाही कुणाशी कसं वागायचं ते कळत नाही शिक्षित भरपूर असतात म्हणून असं म्हटलं जातं की बिहेवियर इज ऑलवेज ग्रेटर दॅन नॉलेज बिहेवियर इज ऑलवेज ग्रेटर दॅन नॉलेज बिकॉज इन लाईफ देअर आर मेनी सिच्युएशन्स वेअर knowledge fails but behavior can still alive नेहमीसाठी त्याची म्हणतात आपली जी वागणूक आहे ती इतरांना आपलंसं बनवते आणि त्यामुळे ती आपण माणसं जोडली जातात त्यानंतर मी पाचारण करतो आपल्या नूतन विभाग शिक्षण मंडळाचे सहसचिव आदरणीय अतुल बेजागरे सर